गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेलं हेच ते चिपळूण तालुक्यातील पाचाड गाव. आजूबाजूला 10-15 गावं आणि मध्यवर्ती या गावाचं ठिकाण. जेमतेम 1200च्या आसपास या गावची लोकसंख्या. पण गावात भूगर्भातच पाणी नसल्याचं जलतज्ज्ञांनी सांगितल्यामुळे भीषण टंचाई. अशा वेळेला मुंबई आणि स्थानिक लोकांनी एकत्रित येऊन CCTच्या माध्यमातून गाव जलसमृद्ध करण्याचा प्रयत्न इथल्या गावकऱ्यांनी केला आहे. आमचा पाचाड गाव संपूर्ण याच्यामध्ये होता की टंचाईग्रस्त. पण 2018मध्ये ह्या मुलांच्या लक्षात आलं की ते नाम फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा त्यांच्या अनुप्रयोगाच्या टीव्हीवरच्या ज्या गोष्टी बघून ह्या लोकांच्या मध्ये एक संकल्पना आली की आपण पण एका आपल्या गावामध्ये जाऊन की आपल्या वाडीमध्ये जाऊन लोकसहभागातून की आपल्या लोकांच्या सहभागातून आपण पण असं कुठलं तरी कार्य करावं की त्या कार्यामधून आपल्याला आपल्या वाडीला की आपल्या गावाला संपूर्ण ग्रामपंचायतीला त्याचा फायदा होईल. त्या अनुष्ठानाने आमच्या 1918मध्ये चालू झालेला हा कार्य. मध्ये 2 वर्ष आम्ही त्यामध्ये 2018 चालू केलं. मध्ये 2000 कोरोनाचा कालावधी असल्याकारणे आम्ही तो बंद केला. परत आता यावर्षी परत आम्हाला एक आमच्या आमच्यात ग्रुपमध्ये एक पोस्ट आली की बाबा अमुक अमुक यांचा कार्य चांगला आहे. त्या कार्यातून परत आम्हाला पोरांना सगळ्यांना उद्विग्न म्हणजे परत त्या मुलांच्यामध्ये उत्साह प्रेरणा तयार झाली. आणि मुंबई मंडळाचे आमच्यामध्ये मुंबई मंडळाचे अध्यक्ष आणि मुंबई मंडळाचे जे लोक आहेत त्यांच्या मुंबईमध्ये एक सभा झाली. त्या सभामध्ये त्यांचा असा निर्णय लागला की आपण आता यावर्षी पण परत गावामध्ये जाऊन आपण जे CCTचे जे खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये आपण परत पुनर्गमन करून त्याच्यामध्ये नवीन वाढ करूया. का त्या संकल्पनेतून आपल्याला कुठल्या तरी पद्धतीने आपल्या गावाला फायदा होतोय. अभिमान असा आहे की आमची वाडी एकजुटीने सगळ्या गोष्टी काम करते. असं म्हणजे सार्वजनिक काम करताना कुठल्या गोष्टीला द्वेषभास निर्माण न करता एकजुटीने काम करतो म्हणून हा कार्य आमचा सफल होतोय. तसंच तुम्हाला सांगायचं म्हणजे अनावश्यक गोष्टी असताना आमदार त्या टायमाला आमच्यामध्ये पहिली नळपाणी योजना आली. त्यानंतर परत दुसरी एक योजना झाली. तरी पण आम्हाला पाणी टंचाईच्या माध्यमातून कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागायचं. पण 2018 नंतर जेव्हा आमची एक विहीर आहे त्या विहिरीला 2018 पासून हे CCTV पाडल्यानंतर आजपर्यंत एकही दिवस की असा आला नाही की त्या विहिरीला खटखट आला. मे महिन्यामध्ये सुद्धा आमच्या हा जो खाली एक पर्याय या युतीच्या CCTV पाडले हा जो नाळा जातो खाली त्या नाळ्याच्या तिथे एक असं एक विहीर आहे. त्या विहिरीला पण मे महिन्यामध्ये आमच्या मराठीचं काम करणाऱ्या आमच्या दीपाताई चिले आहेत त्या एकदा वाटेने जाताना त्यांना दिसला. त्यांनी मग व्हॉट्सअपला फोटो काढून पाठवा. तेव्हा पण आमच्या लक्षात आलं की आता पण ह्या मे महिन्यामध्ये सुद्धा आमच्या विहिरीला आमच्या नाळ्याला पाणी आहे. म्हणजे सगळं कशामुळे घडलं हे आमचे मुंबई मंडळ आणि गावचा मंडळ. आता ह्या सगळा जो खर्च आहे आता मुंबई मंडळ करतोय. आमच्या गावचे उत्साही लोक आहेत म्हणजे पैसे काढून आम्ही सगळ्या सहकार्य कार्य करतो. पुढच्या वर्षी आता आमच्या मुंबई मंडळातून इथलं गाव मंडळांचं एक मीटिंग झाली की बाबा पुढच्या वर्षी आपण एक काम करूया. ती आता नवीन फॉकलँड मशीन आली की ती रानावनात कुठे फिरते. थोडं सगळ्यांनी पैसे काढूया आणि ज्या ठिकाणी आपल्याला असं स्पॉट करता येईल सगळ्यांनी हजर राहायचंच आहे. पण त्या मशीनच्या माध्यमातून CCTV काढणं अजून पुढं अशी मुलांचा धारणा आहे की अजूनपर्यंत आपल्या मे महिन्यामध्ये पाणी कुठे जवळ दिसू दे. मी ह्या गावचा आमच्या चिलेवाडीचा ह्या पाचाड गावचा ग्रामस्थ आहे आणि मी सध्या मुंबईला स्थित राहतो. आणि असेच तुम्ही जे बघताय मागे बसलेले आहेत ते सगळे आमचे मित्र लहानपणीचे किंवा आमचे मोठे बंधू काका पाहाल तर सगळे ज्येष्ठ नागरिक सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्याचं कारण हे आहे की गेल्या 2018 पासून आम्ही पाण्याची चळवळ जी एक हा आमच्याकडे कॉमन वर्ड आता यूज केला जातो पाण्याची चळवळ. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करतो आम्ही तर एकंदरीत प्रॉब्लेम असा होता की जनरली कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो. भरपूर पाऊस पडून सुद्धा आपल्याकडे डिसेंबरच्या पुढे पाण्याचा तुटवडा जाणवतो. हे असं का होतंय. मग काही ठिकाणी म्हणजे ग्लोबल लेवलला पाणी फाउंडेशन सारख्या नाम फाउंडेशन सारख्या संस्था काम करतायत. पण ते नक्की काय करतात जेणेकरून त्यांना सोल्युशन मिळतंय पाण्याचं. मग ते एका ठिकाणी गेल्यानंतर प्रत्यक्षात पाहिल्यानंतर लक्षात आलं की हा असा उपक्रम आपण आपल्या गावामध्ये सुद्धा करू शकतो. ती सगळी माहिती मुंबईमध्ये असलेले चाकरमानी म्हणा की गावचे ग्रामस्थ आणि महिला स्पेशली या सगळ्यांना ज्या वेळेला एक प्रेझेंटेशन दिलेलं त्यावेळेला त्यांना ते पटलं की खरंच असं काम केलं तर आपल्याला पण ह्याचं काहीतरी बेनिफिट मिळेल. काय मिळेल हे कुणालाही माहीत नव्हतं. मग त्याचनुसार आम्ही प्लॅन केलं. मुंबईमध्ये चर्चा झाल्या सगळेजण तयार झाले की आपण एक दिवशी जाऊया गावी. आणि 2018ला आमच्या गावची जी सार्वजनिक यात्रा असते तर त्या यात्रेच्याच दिवशी आम्ही सुरुवात केली कामाला. त्यावेळेला सुरुवात थोडीशी आम्ही मशिनरीच्या साह्याने केलं कारण एवढं काम माणसांनी होणं तसं फिजिबल नाही आहे म्हणून. मग त्या वर्षी पावसाळ्यामध्ये आम्ही केलं. सलग 2 वर्ष आम्ही काम केलं आणि तिसऱ्या वर्षी आम्हाला त्याचा एक चांगला रिझल्ट दिसला. रिझल्ट म्हणजे आमच्या वाडीमध्येच एक विहीर आहे जी सर्वांसाठी सार्वजनिक विहीर आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही काम करण्यापूर्वीची पाण्याची लेवल मोजली होती
जी रशी असते एक नॉर्मल आम्ही गावठी पद्धतीने, असं काही टेक्निकल कोणते इन्स्ट्रुमेंट्स नव्हते. आणि तेच 2 वर्षानंतर सुद्धा आम्ही जानेवारीमध्ये त्याच विहिरीची लेवल चेक केली, तर त्याच्यामध्ये आम्हाला एक 5 ते 6 फुटाचा एक फरक जाणवला. जो पाणी 2-3 वर्षापूर्वी 5-6 फूट खाली होता तो 5-6 फूट वरती आहे. तर त्याचं ते एक रिझन म्हणजे सगळ्यांना एक समाधान झालं की आपण जे काम केलं, आपण जे कष्ट केलं, तर त्याचं एक चीज मिळालं आपल्याला. त्याचसोबत ते पाणी झालं कारण त्याच वेळेला ग्रामपंचायतीचं पण नळ पाणी योजना चालू होत्याच, तिकडून सुद्धा पाणी मिळत होतं. पण त्याचबरोबर जसं आता आमचे बंधू श्री संजय मिरगल यांनी सांगितलं की त्यांनी बोरवेल मारली होती, तर त्या बोरवेलला आधी 300 फूटपर्यंत त्यांना पाणी भेटलं नव्हतं, पण नंतर ते 100 फुटापर्यंत त्यांना पाणी मिळालं. तसेच आमचे एक दुसरे गावातलेच बंधू त्यांनी सुद्धा बोरवेलचा एक प्रयत्न केला की पाण्याचा तुटवडाच होता, प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी ऑप्शन शोधलं पाहिजे, पण त्यांना सुद्धा त्या वर्षापूर्वी पाणी मिळालंच नाही. म्हणजे त्यांचा तो पूर्ण खर्च वाया गेला. पण ज्या वेळेला आपण हे काम केलं त्याच्यानंतर त्यांनी एकदा चेक केलं की आहे का पाणी याच्यामध्ये, तर त्यांना ते पाणी मिळालं तिथे. सो हा एक रिझल्ट. त्याच्यानंतर आता तुम्ही जर पाहिलात तर इकडे जानेवारीपासून तुम्हाला पर्याला वगैरे पाणी दिसणार नाही, पण आपण काम केल्यानंतर 3 वर्षानंतर आपल्याला उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल मे मध्ये सुद्धा पर्याला वाहतं पाणी दिसलं. तर हे असं काही चमत्कारिक होत नाही. आम्ही जे 2018 पासून सातत्यानं 3 वर्ष मेहनत घेत होतो त्याचं ते रिझल्ट आहे. 2020 नंतर कोरोना आला, अख्ख्या जगाला त्याने थांबवलं. ऑफकोर्स आम्हालाही थांबावं लागलं आणि त्या कोरोना नंतर आमची चळवळ थोडीशी थांबली. परंतु असं झालं की 3 वर्षानंतर बाहेरील गावातील लोक आमच्याकडे इन्क्वायरी करत होती की तुमची ही पाणी चळवळ जी चालू होती त्याचं काय झालं, तुम्ही का करत नाही आहात. एका व्यक्तींनी तर आमच्यासाठी एक लेख लिहिला, म्हणजे श्री मनोज दाभोळकर जे खेर्डीमध्ये राहतात, जे त्यांनी पाचाडमध्ये हे जे काम चालू होते त्यांना माहीत होतं, तर त्यांनी लेख लिहिला. तो लेख वाचल्यानंतर सगळ्यांचंच जरा एक प्रेरणा मिळाली सगळ्यांना की बाहेरच्या गावातील व्यक्ती आपल्यासाठी एखादं लेख लिहू शकते. लेख लिहिण्याचं कारण की आपण जे काम केले ते सक्सेसफुल झाले. त्या लेखात त्या जे लिहिलेलं लेख होतं त्याची प्रेरणा घेऊन आम्ही तसंच इमिडिएट दुसऱ्या दिवशी आमचे जे सगळे मुंबईचे चाकरमानी आहेत त्यांना फोनवरती चर्चा चालू केलेला. सगळ्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता. मग आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा चालू केली, सगळ्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता. मुंबईला आम्ही एक शॉर्ट मीटिंग घेतली, मीटिंगला सुद्धा मॅक्झिमम लोक अवेलेबल होते. प्लॅन ठरलं की आपण जुलैमध्ये गावी जायचं, पण जुलैमध्ये स्थानिक लेवलला लावणी चालू असते, मग ती भात शेतीचं काम झाल्यानंतरच जाऊ हे सगळ्यांचं एकमताने ठरलं. कालच्या दिवशी सगळेजण ऑफिसवरून निघून, कोणी हाफ डे घेऊन, कोण रात्री 11ला घरी पोहोचून, तशीच थेट बॅग उचलून आज सकाळी 4 ते 4:30, 5 अशा वेळेला वेगवेगळ्या वेळेला लोक गावी आलेत. फक्त 1 ते 2 तासाची, काही जणांनी तर झोप सुद्धा नाही घेतलेली आहे, थेट ते शेतामध्ये आलेले आहेत. शेतामध्ये येऊन आज आम्ही इथे दिवसभर सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत काम करणार आहोत. हे काम करत असताना स्थानिक लेवलला तुम्हाला इथे दिसेल की इथे महिला नाही आहेत, तर त्या महिलांनी आम्हाला एक असं वचन दिलं की तुम्ही येताय तर तुमच्या जेवणाची काही चिंता तुम्ही करू नका. 3 वेळचं एक सार्वजनिकरित्या जेवण म्हणजे स्नेहभोजन कदाचित ते इथेच होईल किंवा सभागृहामध्ये होईल, तर ते आज दुपारी, आज रात्री, उद्या पुन्हा दुपारी हे जेवण आमच्याकडून दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी स्पॉन्सरशिप दिली. तसेच मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांनी स्वतःच्या जॉबमध्ये 1-2 दिवसाची रजा घेतलेली आहे. काही जणांचा तर पगारही कट होणार आहे, कारण ह्या रजा अशा मिळत नाही आहेत. जॉबचे किती प्रॉब्लेम आहेत मुंबईमध्ये सगळ्यांना माहिती आहेत. तर ते बाजूला ठेवून तरीसुद्धा स्वतःच्या डिझेलचा, गॅसचा खर्च स्वतःच भागवून आपण हे सगळं स्वइच्छेने, स्वप्रेरणेने, असं आमच्या मागे असं कोण गायडन्स सुद्धा नाही आहे टेक्निकल की हे असंच काम करायला पाहिजे. स्वतःला जसं वाटतंय, जसं कुणाला ज्यांनी सार्वजनिक क्षेत्रात काम करतात ते आम्हाला गाईड करतात की असं काम आपण करायला पाहिजे, त्या पद्धतीने आपण हे काम करतोय आणि त्याचा खरंच एक चांगला रिझल्ट आहे. अजून एक चांगली गोष्ट आहे ह्याच्यामध्ये, अजून एक आम्हाला अशी प्रेरणा आहे की आमच्या गावचे सरपंच श्री नरेश घोले हे सुद्धा आमच्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेंबर आहेत. तर ज्या वेळेला आम्ही ह्या चर्चा चालू केली त्यावेळेला त्यांनी दिलखुलासपणे आम्हाला ह्या गोष्टीला पाठिंबा दिला. तर सगळे यंग मुलं, आम्ही तरुण वीकेंडला आउट स्टेशनला जातो, पिकनिकला जातो, पण आमच्या ह्या मुलांनी त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं की नाही, आपण एक दिवस आपल्या गावासाठी दिला पाहिजे. कारण आज जर हे पाणी अडवतोय, पाणी जिरतोय, ह्याचं लॉंग टर्म बेनिफिट आहे. फक्त विहिरीला पाणी वाढलं किंवा झऱ्यांना पाणी दिसतंय, आज जे झऱ्यांना पाणी दिसतंय, उद्या इथले स्थानिक जे शेतकरी आहेत जर ते पाणी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत राहिलं पर्यंत, तर ते एक दुबार शेती किंवा एक फळभाजी ह्याचं एक प्रयत्न करू शकतात, त्याच्यातून उत्पन्न त्यांना मिळू शकतं. सो हा एक आमचा त्या मागचा एक उद्देश आहे की जस्ट फक्त
पाणी लेवल वाढणं म्हणजे काही सक्सेस नाही आहे. त्याच्यानंतर गावच्या स्थानिक लोकांनी त्याच्यामधून स्वतःचं उत्पन्न कसं तयार करता येईल. सारे उन्हात पाऊस पाणी आमच्या विहिरीला, हे खड्डे पाडले त्याच्या हातांची चुक आहे, काहीच नसायचं. आज 5-6 वर्ष झाली असतील ना, हो ना नंद्या? 5-6 वर्ष आमच्या विहिरीतलं पाणी आटतच नाही. खड्डे पाडल्यावर विहिरी पडली. वर्षाचे 12 महिने एसी मध्ये बसून काम करणारी मुलं आज ह्या उन्हामध्ये, आज पाऊस पडण्यास सुरुवातीला होता, आता कमी आहे, पण ह्या याच्यामध्ये तेवढी एनर्जी नसते. पण तरी सुद्धा हे सगळेजण, आमच्यामध्ये एक असे चाकरमाने आले की ज्यांना काही कारणास्तव म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यामुळे चालता येत नाही, ते सुद्धा स्वतः इथे हजर राहिलेत. तर ही एक म्हणजे एक सामाजिक काम करण्याची आवड जी आमच्या मुलांमध्ये आहे. आज 2 दिवसाचा CCTV मारायचे कार्यक्रम चिलेवाडी ग्रामस्थांनी घेतलेला आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या पाचाड गावची लोकसंख्या आहे 1294, म्हणजे 10-11च्या जनगणनेनुसार आत्ता भरपूर आहे. आणि आपल्या गावाला 4 नलपाणी योजना आहेत. 4ही अशा आहेत की डिसेंबर आला की आमच्या घानशिरा म्हणून एक विहीर आहे, तिथे आमची जानेवारीला ती समाप्त होते ती विहीर. त्यानंतर आम्हाला एक 7 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं कलवंड्यातून. कलवंड्याच्या धरणाच्या खालून एक विहीर आहे. आत्ता आम्ही दुसरी विहीर एक बुरुडवाडीसाठी, म्हणजे आपल्या गावात 7 वाड्या आहेत, चिलेवाडी, घोलेवाडी, विठ्ठलवाडी, कांबलेवाडी, सुतारवाडी, मोल्ला आणि बुरुडवाडी. तर अख्ख्या गावाला पाण्याची अतिशय कमतरता, कारण का ही जागा जशी आहे की भूगर्भातच पाणी नाही आहे. चिलेवाडी ग्रामस्थांनी मंडळाने एक चांगला विचार घेतला. त्याच्या अगोदर आम्ही त्याच्यानंतर 2021ला सह्याद्री निसर्गमित्र संस्था चिपळूण यांच्यामार्फत आम्ही CCTV मारले अख्ख्या डोंगरामधून, पण ते ह्याच्याने JCBने मारले होते. नंतर त्यांचा पूर्ण आम्ही काय परत केलेला नाही. मग ह्या मंडळाने आणि ह्या मुलांनी एवढा सुंदर काम करायला सुरुवात केली आणि ते सर्वांनी एकत्र मिळून हे जे काम केलं ते अतिशय सुंदर. आणि त्याचा बेनिफिट आपल्याला, आमची ही विहीर आहे, ती विहीर सुद्धा बरेचसे नळाचं काय लोक नळाचं पाणी पित नाही, पण ह्या विहिरीचं पाणी डोक्यानं आणून पितात, कारण ती गावाच्या मध्येच विहीर आहे. आणि त्या विहिरीचं पाणी नेहमी ते काढण्यानं काढून, ह्याच्या अगोदर पाणी बिलकुल थांबायचं नाही त्या विहिरीत. मग ते 2-2 दिवसांना आड करून 3 दिवसांना तो भरलेला पाणी विहिरीचा आहे जमवून करून तो तेच प्यायचे. की ह्या वर्षी त्यांनी CCTV मारल्यापासून आमच्या घानशिराला पाणीच नसायचं. ते आत्ता पाणी आम्ही 1 दिवस आड करून पाणी टोटल गावाला आम्ही उडवतो, म्हणजे 3 वाड्या नळाला योजनेसाठी. तुम्ही एक पाचाड आंबा म्हणून आहे आपला स्टॉपच्या बाजूला एक पर्याय आहे. त्या पर्याला जर तुम्ही बघितलात तर मे महिन्यात वरनं पाणी वाहत होता, हे कधीच वाहत नव्हतं. आणि ह्या कामगिरीमुळे अतिशय सुंदर ही योजना अखंड गावात जर फिरली तर पाचाडचा भूगर्भ मला वाटतं 100% पाण्यानं भरेल. पूर्ण पाचाड गावामध्ये चिलेवाडी, घोलेवाडी, विठ्ठलवाडी, गोपालवाडी असे एकूण मिळून 110 घरं आहेत. ती जवळजवळ 300 बिराटो होतील, 300 ते 350. ह्या लोकांना सगळ्यांना एक जवळपास एक विहीर आहे आमची. ती विहिरीला जवळजवळ फेब्रुवारीमध्ये पाणी टंचाई व्हायची. हे 2018 पासून हे आम्ही खड्डे पाडल्यापासून त्या विहिरीला पाणी आता पुढच्या पावसापर्यंत त्या विहिरीला पाणी असतं. म्हणजे हे अशाच पद्धतीने सगळे हे फरक पडले 2018 पासून. आणि हे चांगला संकल्प आहे, चांगली मोहीम आहे, त्याच्यासाठी हे सगळे लोक कामं करतायत. आणि 8 ते 10 दिवसात तो सक्सेस करण्यासाठी आज मुंबईला जवळजवळ 35 कर्मचारी म्हटलं तरी चालेल, कर्मचारी आमच्या गावातले स्थानिक सुपुत्र सर्व चाकरमाने आलेले आहेत. आणि पूर्ण चिलेवाडी ग्रामस्थांनी पूर्ण 100% ह्या कार्यात उतरून, स्थानिक लोकांनी उतरून हा कार्यक्रम सक्सेस करायचा प्रयत्न केला. आतापर्यंत सक्सेस झालेला आहे. 50 एकर जागेत आता हे आमचे फक्त CCTVच नाही, खाली पुढे आम्ही त्या 2018 साली 10 बाय 10चे आणि 10 फूट खोल असे जवळ 10 ते 12 खड्डे पाडलेले आहेत. म्हणजे छोट्या विहिरीच थोडक्यात म्हटलं. तिथे अजून पण चालू आहेत. त्या अनेक लोकांना आम्ही विनंती करेन जागेवाल्यांना की आम्हाला तुम्ही सहकार्य केलं तर तुमच्या जागेत आम्ही विनामूल्य काम करायला तयार आहोत.